लातूर जिल्ह्यातील 22,000पेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे प्रस्ताव अपात्र ठरल्याची खळबळजनक माहिती हाती लागली आहे। या लाडक्या बहिणी नेमक्या कोणत्या कारणामुळे अपात्र ठरल्यात तुम्हाला दाखवतोय, बघा। उत्पन्न जास्त, रहिवासी पुरावा नाही, हमीपत्राचा अभाव, आधार कार्ड नसणे, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजनेचा लाभ, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत सहभाग अशा विविध कारणांनी 6 महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचे जवळपास 22,219 प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले आहेत। योजनेच्या लाभासाठी धडपड करणाऱ्या महिलांना नियमाचा अडसर ठरल्याचे सध्या पाहावयास मिळत आहे। राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्यासाठी तसेच महिला व मुलींचे सक्षमीकरण करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरुवात करण्यात आली आहे। योजनेच्या सुरुवातीला किचकट नियम होते, मात्र योजनेचा लाभ मिळेल म्हणून महिलांनी संपूर्ण कागदपत्राची पूर्तता न करता अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली होती। दरम्यान या नियमाबद्दल रोष होऊ लागल्याने काही अटी शिथिल करण्यात आल्या। अगदी काही दिवसावर निवडणुका आल्यामुळे महिलांनी नियमाकडे दुर्लक्ष करत उपलब्ध कागदपत्रानुसार प्रस्ताव दाखल केले होते। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत 5,92,219 अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी 5,67,000 प्रस्ताव मंजूर झाले आहेत। 3,000 अर्जाची छाननी सध्या सुरू आहे। 6 महिन्यात 22,219 अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत, तर 57 लाडक्या बहिणींनी आपल्या भावाकडून पैसे घेण्यास नकार दिल्याची सुद्धा माहिती प्राप्त झाली आहे। आवाज बहुजनांचा।